सबका सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। तेलंगणातील करीमनगर निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच उद्योगपती गौतम अदानी आणि अंबानी यांचं नाव घेत राहुल गांधी यांच्यावर टोक दागली होती। यानंतर आता राहुल गांधी यांनीही जोरदार हल्लाबोल केलाय। ते टेम्पोमध्ये पैसे देतात, हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का, अशी विचारणा राहुल गांधी यांनी करत एक काम करा, त्यांना सीबीआय ईडीला पाठवा, लवकरात लवकर पूर्ण माहिती मिळवा, असा टोला त्यांनी लगावलाय। नमस्कार मोदी जी, थोड़ा सा घबरा गए क्या? नॉर्मली आप बंद कमरों में अदानी जी अंबानी जी की बात करते हो, पहली बार आपने पब्लिक में अदानी अदानी अंबानी बोला। और आपको ये भी मालूम कि ये टेम्पो में पैसा देते हैं, क्या ये आपका पर्सनल एक्सपीरियंस है क्या? एक काम कीजिए, सीबीआई को इनके पास भेजिए ना, पूरी जानकारी करिए, इंक्वायरी कराइए, जल्दी से जल्दी कराइए, घबराइए मत मोदी जी। और मैं देश को फिर से दोहरा के कह रहा हूं, जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने इनको दिया है ना, उतना ही पैसा हम हिंदुस्तान के गरीब लोगों को देने जा रहे हैं। महालक्ष्मी योजना, पहली नौकरी पक्की योजना, इन योजनाओं के माध्यम से करोड़ों लाखपति बनाएंगे। इन्होंने 22 अरबपति बनाए हैं, हम करोड़ों लाखपति बनाएंगे। पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे। पुण्यातील सारसबाग परिसरात उद्या सायंकाळी 6 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा असणार आहे। आधी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्यानंतर उद्या पुण्यामध्ये त्यांची सभा होणार आहे। मद्य धोरण प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय आता 13 मे रोजी सुनावणी करणार आहे। ईडी आणि सीबीआयच्या वकिलांनी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांना सांगितले की आम्हाला उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी हवाय। तसेच तपास यंत्रणेच्या वकिलांनी सांगितले की आमचे तपास अधिकारी व्यस्त आहेत। सुप्रीम कोर्टात याच खटल्यातील अन्य एका आरोपीच्या केसचा देखील आम्ही शोध घेत आहोत, त्यामुळे आम्हाला उत्तर दाखल करण्यासाठी 7 दिवसांची मुदत द्या। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने केवळ 4 दिवसांची मुदत दिली आहे, त्यामुळे या प्रकरणाचे 13 मे रोजी सुनावणी होणार आहे। सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगाने येणारी जिप्सी कार ही दुभाजकामधून वळण घेत असताना ट्रॅक्टरशी जोरदार धडक बसल्याने रोडच्या बाजूला असलेल्या बुढा सांडू वाणी यांच्या राहत्या घरात घुसली। यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र बुढा वाणी यांच्या घरातील साहित्याचं चांगलंच नुकसान झालंय। ज्योती सोळंके यांनी मेळघाटातील ग्रामपंचायत खडीमल येथील बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष जोशी यांच्यासोबत खडीमल येथील ज्वलंत असलेला पाण्याचा प्रश्न सोडवला असून 14 पाण्याच्या टँकरची सोय केली गेली आहे। तसेच तेथील तलावाच्या खोलीकरण करण्याचे आदेशही दिले गेले। माझ्या मेळघाटातील लोकांना प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या अडचणीला सामोरे जावेच लागते। अशी एक सगळ्यात मोठी ज्वलंत समस्या म्हणजे मेळघाटातील पाणी समस्या। मेळघाटात एक खडीमल नावाचे गाव आहे, तिथे लोकांना रवांच्यांना त्रास आहे की थेंब थेंब पाण्यासाठी तिथले लोक तरसतात। मी स्वतः त्यांची ही सगळी स्थिती उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहे। माझ्या दौऱ्या दरम्यान मी नेहमी खडीमल या गावात जात असते, तर तिथे बघितलंय मी थोड्याशा पाण्यामध्ये त्यांना दिवसभराची साठवण करणं प्लस त्यामध्ये त्यांचा वापर सुद्धा करणं, आणि हे पाणी 3-3, 4-4 किलोमीटर पासून त्यांना आणावे लागते। मला हे सगळं प्रकार बघून मला राहायला गेलं। त्यानंतर मी सगळे आपले तिथले जे अधिकारी लोक आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधून मी त्यांच्यासोबत मीटिंग घ्यायचं ठरवलं। असं काल आमचं प्लॅनिंग पण झालं। त्या हिशोबाने मी तिथे गेले आणि तिथले जे सगळे अधिकारी लोक आहेत त्यांनी खरंच मनापासून मला भरपूर कोऑपरेट केलं। जिल्हा परिषदचे सीओ साहेब आहेत संतोष जोशीजी, मुख्य कार्यकारी अभियंता आहेत सुनील जाधवजी, उपविभागीय अभियंता पाणी पुरवठ्याचे साहेब खाटकर साहेब आहेत, तिथले सरपंच साहेब आहेत, या सगळ्या लोकांनी मला भरपूर मदत केली। त्यानंतर आम्ही ठरवलं हे सगळे समस्या बघून तर जिल्हा परिषदकडनं 12 टँकर आजपासून अवेलेबल होणार आहेत आणि 2 टँकर हे माझ्याकडनं सुद्धा देतात। अशी टोटल आजपासून खडीमल या गावामध्ये 14 टँकरची व्यवस्था होत आहे। तर तात्पुरता का नाही हो, एका महिन्यासाठी हे पुरेसं आहे तिथल्या लोकांना। आणि त्यानंतर लवकरच तिथला जो तलाव आहे त्याचं खोलीकरण सुद्धा करणार आहे, म्हणजे येत्या उन्हाळ्यामध्ये तिथल्या लोकांना ही टंचाई परत ना भासो।
शहरात काल संध्याकाळी मेघगर्जनेसह आणि विजेच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. जवळपास 1 तास वादळी वाऱ्यासह हा जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे नाईक नगर भागात रोडवर करंजीचे झाड मुळासकट दुचाकीवर उळमडून कोसळलं असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पण यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळालाय. हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन झालंय. संगीत सिवन यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले. त्यामध्ये अभिनेता तुषार कपूरच्या क्या कूल है हम चित्रपटाचा देखील समावेश आहे. तसेच रितेश देशमुखच्या अपना सपना मनी मनी या चित्रपटाचं दिग्दर्शनही संगीत सिवन यांनी केलं होतं. आता संगीत सिवन यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय. त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यातील पिंपळगाव शेत शिवारात ग्रामस्थांना बिबट्याचं दर्शन घडलंय. या बिबट्याने वाडेगाव देगाव रोडवरून 10 ते 15 बकऱ्यांची शिकार केली आहे. या प्रकारामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये काम करण्याची भीती निर्माण झाली आहे. परंतु वन विभाग यावर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील येथील स्थानिकांनी लगावला असून या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच उद्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले होत आहेत. उद्या पूजा आणि वैदिक मंत्रोच्चाराने मंदिर उघडणार आहे. सकाळी 7 वाजताच्या दरम्यान बाबा केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार असून यावेळीपासून मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे अशी माहिती देखील बद्रीनाथ केदारनाथ मंदिर प्रशासनाने दिली आहे. सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सवर IPLच्या 17व्या मोसमातील 57व्या सामन्यात 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवलाय. लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे आव्हान 9.4 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने धुवाधार बॅटिंग करत हैदराबादला 10 ओव्हरच्या आतच विजय मिळवून दिलाय. हैदराबादला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झालाय. तसेच हैदराबादने प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलंय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.